नमस्कार, मी प्राची परांजपे आणि आज माझ्याबरोबर आहे जुई गडकरी, जी कालच बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली आहे. तर आपण तिला घराच्या आत नक्की काय काय चालू आहे आणि काय काय झालं आहे त्याच्याबद्दल विचारूया. हॅलो जुई. हॅलो. बरं, बिग बॉस मराठीच्या घरातून काल बाहेर गेलीस, पण समहाव असं काही काही लोकांचं म्हणणं आहे की जुई जास्त दिसत नाही, जुई जास्त टास्कमध्ये इन्व्हॉल्व नसते किंवा ती कारणं देते. तर तुझं ह्याच्यावर काय से आहे? रादर मला असं वाटतं की प्रत्येक टास्क मी खूप जास्त जिद्दीने खेळलेला आहे आणि कुठलंही कारण न देता खेळलेली आहे मी. कारणं नेहमी ज्या व्यक्तीने हा डाग लावला त्याच व्यक्तीने कारणं नेहमी दिलेली आहेत. सो मला असं वाटतं की मी ह्या गोष्टींना मतलब इम्पॉर्टन्सच देत नाही, कारण मला माहिती आहे की मी टास्क खूपच व्यवस्थित खेळलेली आहे, ज्याची मला पर्क्स पण मिळालेत सरांकडून. जे काही मला बोलले सर की सुपर्ब खेळलीस टास्क, सो जे काही. आणि दुसरी गोष्ट, मी दिसले नसेन ह्या कारणाने असेल कारण मला पुढे पुढे करायची खरंच सवय नाही आहे. मी आपलं काम करते, गप राहते. मला उगाच माझ्याकडे लोकांनी बघावं म्हणून मी काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी करते असा माझा स्वभाव नाही आहे. सो मी तशी नाही आहे, त्यामुळे मी कदाचित कमी दिसली असेल. बरं, पण ओव्हरऑल तुझा घरातला एक्सपिरियन्स कसा होता? 50 दिवस तू होतीस, कसं वाटलं तुला? मला खरंच म्हणजे मी विसरू नाही शकत लाईफमध्ये कधी हा एक्सपिरियन्स. इतका अविस्मरणीय होता आणि खूप काही शिकवून गेला मला आणि खूप धडेही मिळाले आणि थोडासा अंतर्मुख करणारा आहे हा एक्सपिरियन्स. पण पाठीत सुरा खूप असतात, असा काही एक्सपिरियन्स तुला आला का? की म्हणजे आपल्याच माणसांकडनं किंवा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी कधीतरी पाठीत सुरा खुपसला, असा काही एक्सपिरियन्स तुला आला का? मला अजिबात नाही आलं, कारण मुळातच मला एकतर वेळ लागतो माणसावर विश्वास टाकायला आणि एकदा टाकला की मग मी त्याच व्यक्तीवर टाकते जो सुरा खुपसणार नाही. त्यामुळे मग मला अरे देवा ह्यानी माझ्याशी असं केलं हे करण्याची वेळच येत नाही. सो मला वेळ लागतो, पण तो वेळ लागला की मग ती व्यक्ती जिच्यावर मी विश्वास टाकते ती तेवढी करेक्ट असते. बिग बॉसच्या घरातली अशी एक मेमरी जी तुला आयुष्यभर लक्षात राहील, किंवा तुझ्यासाठी एखादा प्रसंग किंवा अशी एखादी जागा ज्याला तू खूप मिस करशील आता? मी आमचं DMCC खूप मिस करीन. म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल तर आमचा ग्रुप म्हणजे जिथे आम्ही बसायचो त्या जागेला आम्ही दादर माटुंगा नाव दिलं होतं. ओके. दादर माटुंगा कल्चरल सेंटर. आणि जो झोपाळा होता त्याला आम्ही नेपियन्सी रोड म्हणायचो, कारण तिकडे सगळे ओ गॉड ओ शिट असं करणारी लोकं झोपाळ्यावर असायची आणि आपली नाटक कंपनी सगळी DMCCला असायची. सो मी आमचा DMCC मिस करीन. बरं, पण तुझं सई आणि मेघाबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे तू शोमध्ये तर सांगायचीस सरळ की तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं, पण आता बाहेर आली आहेस तर काही तुझ्या विचारात फरक पडणार आहे की तू तुझ्या मतावर ठाम आहेस? मी मुळातच मतं पटकन बनवत नाही, पण जर का मतं एखाद्या बाबतीत बनली तर ती त्या अनुभवातून मतं बनलेली असतात. मी एखाद्याच्या बाबतीत त्याच्या राहणीमानावरून, दिसण्यावरून मी मतं बनवत नाही. मला त्याचे अनुभव आले की मी 2दा पेशन्स ठेवून त्या व्यक्तीला सांगून बघते आणि तरीही ती व्यक्ती बदलली नाही की मग माझ्यासाठी असं असतं की ओके, ते तिने दाखवून दिलं की ती काय आहे. सो माझी मतं नाही बदलणार. पण आता बाहेर आल्यावर तुझं काय असणार आहे? तू त्यांच्याशी मैत्री करणार आहेस की नाही? मला ह्या गोष्टी इम्पॉर्टंटच वाटत नाहीत रादर, कारण त्या माझ्या लाईफमध्ये आधी पण नव्हत्या. काही फरकच नाही पडला आहे. त्या नसतील तर काही फरकच नाही पडणार आहे, त्यामुळे मी त्यांचा विचारच नाही करत आहे. बरं, आता मी नावं सांगेन, तू एकेका वर्डमध्ये डिस्क्राईब करायचं. सुशांत. मेरा बडा भाई. रेशम. दिलखुलास. त्याच्यानंतर आस्ताद. काळे काला खंजर पोक्त. जोक सपाट प्रौढ व्यक्तिमत्व. ओके. आऊ. अरे देवा. दल बदलू. मेघा. खोटी. साई. ॲरोगन्स अनलिमिटेड. पुष्कर. त्याच्या बाबतीत मी नाही बोलू शकत, कारण त्याला स्वतःचं काही मतच नाही आहे. त्यामुळे मन भिरभिरता पारवा असं म्हणीन त्याला. बरं, यालाच थोडंसं एलॅबोरेट कर. काय सांगशील पुष्करबद्दल? एवढंच सांगेन की त्याला स्वतःचं मत नाही आहे. तो घाबरतो रादर व्यक्त करायला ते, की सईला काय वाटेल किंवा मेघाला काय वाटेल किंवा आऊला काय वाटेल. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो आम्हाला येऊन सांगायचा की काय यार ही असं वागते, सतत तिच्या तालावर नाचायला लागतंय. अरे पण मग बोल ना, कशाला तू स्वतःचं करून घेतोय? जे करून घेतलंयस ते लेबल तूच लावून घेतलंयस. त्यामुळे ती आता कालच्या एपिसोडला पण झालं की सईने एक कटाक्ष टाकला आणि तो रेडी झाला की हो बाई मी खेळतो. कशासाठी? तुला स्वतःचा काही से नाही आहे का? बोल ना, स्वतः म्हणून उभा राहा, स्वतःसाठी उभा राहा, एवढंच म्हणणं आहे.
आणि असं दिसत होतं की तुमचा जो ग्रुप होता पर्टिक्युलर तो जास्त व्हायलन्स करतो आहे. म्हणजे असं प्रेक्षकांना दिसतच होतं, पण मांजरेकरसुद्धा अनेकदा असं म्हणायचे. तर असं खरंच काही होतं का? अजिबात नाही. कारण तुम्हाला परत एकदा सांगेन, की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही ॲग्रेसिव्हली एखादी गोष्ट करता, म्हणजे तुम्ही एखादा आता फॉर एक्झाम्पल विटा उद्ध्वस्त करण्यासाठी जर का तुम्ही खूप जोरात येत आहे, तर तुम्हाला अडवायला तेवढ्याच जोरात लागणार आहे ना. तुम्हाला आम्ही अलगदपणे फुलासारखं कसं काय झेलून घ्यायचं जर तुम्ही मोठ्या धोंड्यासारखे पडत असाल. तो फरक आहे. तुम्हाला दिसताना आमचा आरडाओरडा दिसला, गदारोळ दिसला, पण आमच्यावरती अटॅक जेवढ्या ॲग्रेशनली होत होता तो नाही का दिसला. मग रादर आम्ही तेव्हाच आरडाओरडा करायला पाहिजे होता, की अरे देवा कंबरनं मोडलं, अरे देवा हातपाय मोडले. हे आम्ही आरडाओरडा करायला हवा होता, जे आमच्या टीमनी नाही केला. त्यामुळे असं दिसलं की आम्ही ॲग्रेशननी खेळतोय. पण समोरनं ॲग्रेशन येत होतं, ते आम्ही कंट्रोल करायला रिॲक्ट होत होतो फक्त. थँक्यू व्हेरी मच जुई आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.